तर हा बेस काय आहे या कन्सेप्टचा, तर तुम्हाला इथे इथिक्स माहीत आहे. इथिक्स म्हणजे काय की अशा प्रकारचं शास्त्र, काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, काय चांगलं आहे, वाईट आहे, याच्या संदर्भात सांगणारं शास्त्र, यालाच आपण इथे नीतिशास्त्र असं म्हणतो. आणि हे जे काही नीतिशास्त्र आहे मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की एका प्रकारची ही नियमावली आहे. आणि ही नियमावली तुम्हाला जे योग्य आहे, जे चांगलं आहे, याच्या संदर्भात तुम्हाला गाईड करते. आणि हे गाईड कशाचं असेल, तुमच्या वर्तनाचं. आणि जर समजा हे याच्यानुसार जर हे वर्तन असेल, तर याला आपण या ठिकाणी इथे इथिक्स किंवा नैतिक असं म्हटलेलं आहे. अतिशय सोपी गोष्ट आहे. बघा, जर समजा तुमचे हे नियमानुसार तुमचं जर वर्तन झालं असेल, तर याला आपण इथे नैतिक असं म्हटलेलं आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, जर समजा अयोग्य किंवा वाईट जर तुमचं जर वर्तन असेल, तर या गोष्टींना नियमानुसार जे नियमाच्या विरुद्ध आहे, तर याला आपण इथे म्हटलेलं आहे या ठिकाणी इथे अनैतिक. तर अशा प्रकारच्या ह्या दोन कन्सेप्ट आहेत, नैतिक आणि अनैतिक. नियमानुसार आपण वागलो, जे काही संस्था असेल, समाज असेल, समूह असेल, यांनी जर हे नियम जर तयार केले असतील आणि यांच्या नियमानुसार जर आपण जर वागलं असू, तर याला आपण या ठिकाणी इथे काय म्हणतो, इथे इथिक्स असं या ठिकाणी इथे म्हणत असतो. पण जर यांच्या जर विरुद्ध वागलो तर ते काय असेल, या ठिकाणी हे अनैतिक आहे. तर ही बेसिक टर्म आपण इथे समजून घेतली. आता आपल्याला इथे समजून घ्यायचं मित्रांनो,